प्राणमुद्रा. आपल्या शरीरात असलेल्या 10 प्राणवायूंमध्ये प्राणवायू हा सर्वात महत्त्वाचा वायू आहे. प्राणवायू हा आपला श्वास आहे. प्राणवायू हा आपल्या नाकपुड्यांचा, चेहरा आणि हृदय आणि श्वासाच्या इंद्रियांमध्ये असतो. आपल्या नाभीपर्यंतची सगळी मोकळी जागा ह्या वायूने व्यापली आहे. कृती: कनिष्ठ आणि अनामिकेचे टोक अंगठ्याच्या टोकाला जोडावीत. परिणाम: आपले शरीर मुख्यत्वे पृथ्वी आणि जलाने व्यापले आहे. बोटाची टोके जोडून या तत्वांमध्ये समन्वय साधला जातो. त्यामुळे सहनशक्ती, जोश आणि प्रतिकारशक्ती वाढते. ही मुद्रा एक जोमदार ऊर्जा प्रवाह सुरू करते, जणू काही आयुष्याचे विजयाचे यंत्र सुरू होते. या मुद्रेमध्ये ध्यान केल्यास संपूर्ण शरीराला कंपनाचा अनुभव येतो. प्राणमुद्रा केल्याने व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या समर्थ होते. लाभ: प्राणमुद्रा खालील विकार दुरुस्त करते. अनेक काळांपासून थकवा, अशक्तपणा, असहनशीलता दूर करते. कमी प्रतिकारशक्ती, मानसिक ताण, राग, अस्वस्थता, मत्सर, गर्व, चिडचिड होणे, 10 तक्रारी, विसाळूपणा, मूत्रविसर्जन करताना अडथळा होणे आणि 10 होणे, आग होणे, लाल शुष्क डोळे, मोतीबिंदू, शुष्क लाल 10 करणारे, सुरकुते असलेली त्वचा, पुरळ त्वचा, बाधा, लाल चट्टे पडणे, महारोग यांना बरे करते. डोळ्याच्या सर्व तक्रारी दूर होऊन डोळ्याचे आरोग्य सुधारते. पृथ्वी, जल आणि अग्नी तत्व एकत्र येतात, त्यामुळे रक्तवाहिन्यातील अडथळे दूर होऊन रक्ताभिसरण सुधारते. रक्तातील अशुद्ध द्रव्ये काढून टाकली जाऊन आनंद, ऊर्जा, सुख, जोम, आशा आणि उत्साहाचा लाभ होतो. प्रणव मुद्रेने जीवनसत्वाची कमतरता दूर होऊन अ, ब, क, ड, इ, के यांचा पुरवठा होतो. स्नायूंमध्ये किंवा नसांमध्ये गोळे येणे आणि पायातील वेदना बऱ्या होतात. कोणत्याही विकारांवर उपचार करताना इतर मुद्रांना प्राणमुद्रा मित्रासारखी मदत करते. निद्रानाशाचा त्रास बरा करण्यासाठी ध्यानमुद्रा आणि नंतर प्राणमुद्रा करावी. मधुमेह बरा करण्यासाठी अपान मुद्रा आणि नंतर प्राणमुद्रा करावी. शरीरातील कोणत्याही भागातील बधिरपणा प्राणमुद्रेमुळे बरा होतो. थँक्यू.